Hi everyone, welcome to a new topic, firefighting equipments. तर आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, फायर फायटिंग इक्विपमेंट्स. म्हणजे आता तुम्ही आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा अभ्यासाच्या दरम्यान सगळ्या फायर फायटिंग इक्विपमेंट्सबद्दल माहिती तर घेतच आहात, पण आता आपल्याला काही एक स्पेसिफिक पद्धतीने शिकायचं आहे की जे पण फायर फायटिंग इक्विपमेंट्स उपलब्ध आहेत आत्ता, तर ते किती प्रकारात आहेत. तर मित्रांनो, हे फक्त 3 प्रकारात डिवायडेड आहेत. तर ते 3 मुख्य प्रकार कोणते? एक म्हणजे फिक्स्ड, ठीक आहे, दुसरे आहेत मुव्हेबल आणि तिसरे आहेत पोर्टेबल, जे तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय. ठीक आहे, तर या तिन्ही प्रकारामध्ये बघा, 3 प्रकारामध्ये डिवाइड केल्यामुळे काय झालंय, तर तुम्हाला आयडेंटिफाय करणं खूप सोपं झालंय या प्रकारांना. ठीक आहे, प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत, वेगवेगळे फंक्शन्स आहेत. तर ते या व्हिडिओतून आपण कम्प्लिटली शिकून घेणार आहोत. जर तुम्हाला त्याचा प्रकार कळाला तर त्याची फंक्शनॅलिटी इझिली कळेल, त्याची गरज कळेल. म्हणून हा व्हिडिओ एकदम प्रॉपरली बघा. ठीक आहे, तर फायर फायटिंग इक्विपमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे फिक्स्ड. ठीक आहे, हा प्रकाराच्या नावातच तुम्हाला समजते की हे इक्विपमेंट्स मूव्ह नाही करू शकत, ते एका जागी फिक्स असणार. याची उदाहरणं काय काय आहेत तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. पहिला आहे फायर हायड्रंट. ठीक आहे, तर आता हायड्रंटला आपण डीपमध्ये समजून घेऊया नेमका हायड्रंट आहे काय. तर बघा, हायड्रंट स्क्रीनवर जसा तुम्हाला दिसतोय, हा डे टू डे लाईफमध्ये तुम्ही खूप वेळा बघितला असेल. हा रेसिडेन्शियल बिल्डिंग्समध्ये किंवा मॉल्समध्ये किंवा डीमार्टमध्ये किंवा अजून अन्य प्रकारे कुठेही तुम्हाला इझिली मिळेल बघायला. लाल रंगाचा एक पाईप असतो जो जमिनीबाहेर आलेला असतो असा, आणि त्याला वरती गेट वॉल म्हणजे चावी असते खोलायला, पाणी खोलायला. दॅट इज कॉल्ड एज हायड्रंट. तर हायड्रंटला सोप्या भाषेत, एकदम तुमच्या आमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर हायड्रंट म्हणजे पाण्याचा नळ. समजलं मित्रांनो? थोडक्यात हायड्रंट म्हणजे पाण्याचा नळ, जो की फक्त आणि फक्त फायर या एक मात्र कारणासाठी बसवलेला असतो. मुळातच मित्रांनो, लाल रंगाचे जेवढे पण तुम्हाला प्लंबिंग इक्विपमेंट्स दिसतील, लाल रंग काय दर्शवतो की हा पाईप किंवा हा प्लंबिंग सिस्टम फायरशी रिलेटेड आहे. ठीक आहे, फायर फायटिंगशी रिलेटेड आहे थोडक्यात. तर तसंच आहे मित्रांनो, हा जो लाल रंगाचा पाईप तुम्हाला दिसतोय, ज्याला वरती वॉल असतो, तो आहे हायड्रंट. तर या हायड्रंटचं फंक्शन म्हणजे नळासारखं काम करणं. जेव्हा पण आग असेल, एमर्जन्सी असेल, तेव्हा याला आपण होजरील पाईप कनेक्ट करतो डायरेक्टली. होजरील पाईप कनेक्ट केल्यानंतर वरचा वॉल खोलतो आणि प्रेशरनी तो पाण्याला डिलिव्हर करतो. ठीक आहे, होज पाईपमध्ये. ठीक आहे, समजलं मित्रांनो? तर हायड्रंट काय असतो, तर थोडक्यात फायरमनसाठी बसवलेला एक पाण्याचा नळ असतो. स्क्रीनवर बघा, त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. फायर हायड्रंट इज अ विजिबल कनेक्शन पॉइंट प्लेस्ड इन डिफाइंड लोकेशन्स फॉर फायर फायटर्स टू टॅप इन टू अ वॉटर सप्लाय. जे मी तुम्हाला मराठीत सांगितलं तेच थोडक्यात इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. आता हा पूर्ण जो काही त्यांनी माहिती दिलेली आहे फायर हायड्रंटबद्दल, तिचा तुम्ही अनुवाद करा मराठीमध्ये. जे हिंदीमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात त्यांनी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करा गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने, आणि हा डेफिनेशन थोडक्यात समजून घ्या की नेमका हायड्रंट आहे काय. ठीक आहे मित्रांनो? तर बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक लाल पेटी म्हणजे होस बॉक्स लावलेला आहे हायड्रंटच्या शेजारी. जनरली असं प्लेसमेंट असतं सगळीकडे, रेसिडेन्शियल्समध्ये, कमर्शियल बिल्डिंग्समध्ये, सगळीकडे असं प्लेसमेंट असतं जसं तुम्हाला चित्रात दिसतंय. याच्यामध्ये बघा, जो लाल बॉक्स आहे त्याच्यामध्ये होस पाईप उपलब्ध असतो आणि आतमध्ये नोझल सुद्धा असतो. तर बघा कसा असतो विषय, की जोपर्यंत तुम्ही याला पाईप कनेक्ट करत नाही तोपर्यंत हा हायड्रंट काहीच कामाचा नाही, ह्याचं फंक्शन 0 आहे. कारण आग हायड्रंटपर्यंत नाही येणार, तर हायड्रंटला आगीपर्यंत जावं लागेल. आग एक्सटिंग्विश करायला हायड्रंटला आगीपर्यंत जावं लागेल. तर त्यामुळे हा होस बॉक्स खोलून त्यातून जो पाईप असतो, होस पाईप, तो या हायड्रंटला कनेक्ट करायचा. मेल फिमेल कपलिंग असतात दोन्ही बाजूला. तर फिमेल कपलिंग याच्यामध्ये कनेक्ट करायची, त्याच्यानंतर वॉल ओपन करायचा. एक माणसाने नोझल कनेक्ट करून मेल कपलिंगला फिमेल कपलिंगला नोझल कनेक्ट करून तिथे तयार राहायचं. आगीच्या दिशेने एम आगीवर ठेवायचा आणि आग विझवण्यासाठी तयार राहायचा. एक व्यक्तीने हा वॉल खोलायचा. ठीक आहे, मग पूर्ण फोर्सनी, जेवढा फोर्स उपलब्ध असेल तेवढ्या फोर्सनी पाणी
त्या होस पाईपमधून डिलिव्हर होऊन आगीच्या दिशेने तुम्ही एक्सटिंग्विश करू शकता. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला हायड्रंट समजला असेल असं मी आशा करतो. चित्रामध्ये बघा मी वॉल खोलतोय, त्याच्या खाली त्याचं प्लेसमेंट आहे जिथे तुम्ही होस पाईप कनेक्ट करू शकता, ते दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये. तर साधारण असा असतो हायड्रंट सिस्टम. ठीक आहे, याच्यानंतर बघा कंपोनंट्स सुद्धा दिलेले आहेत. हायड्रंटचे कंपोनंट्स काय काय असतात ते थोडक्यामध्ये तुम्ही बघू शकता. फायर फायटिंग पंप्स अँड एक्सेसरीज, पाइपिंग, पैनल्स, लैंडिंग वॉल्स, होजेस, कपलिंग, होज रेल, ब्रांच पाइप्स एंड नोजल्स, फायर ब्रिगेड कनेक्शंस, वायरिंग, इंस्ट्रुमेंटेशन, मेंटेनन्स वॉल्स वगैरे वगैरे. तर आता इथे एक शब्द आहे बघा, फायर ब्रिगेड कनेक्शन्स. तर फायर ब्रिगेडसाठी पण हा एक कनेक्शन म्हणून काम करतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये इनलेट वॉल्व सुद्धा असतात. जसा हा पाणी थ्रो करू शकतो बाहेर हायड्रंट, तसा हा पाणी इन पण करू शकतो. याला इनलेट वॉल्व सुद्धा असतात. तर समजा इन केस ऑफ वॉटर इमर्जन्सी, कधी पाणी संपलं, आग लागली आणि तुमची टँक रिकामी आहे, तर इनलेटला तुम्ही कनेक्ट करून पाणी भरू सुद्धा शकता. म्हणजे तुम्ही जी फायर टँक आहे ती जर रिकामी झाली तिला पुन्हा चार्ज सुद्धा करू शकता इनलेटच्या मदतीने. ठीक आहे, नेक्स्ट पिक्चर. आता फिक्स्ड मधला दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट कॉमनली यूज केला जाणारा प्रकार तो म्हणजे स्प्रिंकलर्स. तर स्प्रिंकलर सिस्टम काय असतो तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय. हा कॉमनली सगळीकडे तुमच्या नजरेत पडणारा स्प्रिंकलर हेड आहे, जो तुम्ही कुठेही आजकाल ऑफिसेसमध्ये, जनरली रेसिडेन्शियल एरियाजमध्ये तुम्हाला इझिली बघायला मिळतो. तो म्हणजे हा स्प्रिंकलर. त्याच्यामध्ये बघा बल्ब टाईप स्प्रिंकलर आहे, त्याच्यामध्ये लाल बल्ब दिलेला आहे. हा स्प्रिंकलर एकदम इझिली फंक्शन करतो. तो म्हणजे कसं, आग याच्यापर्यंत पोचली की आगीच्या उष्णतेमुळे जो आतला बल्ब आहे तो फुटतो आणि त्याच्यावरची सिलिंग असेंब्ली आहे ती पडते आणि आतमध्ये पाणी सुरू होतं. पाणी पडतं त्या डिफ्लेक्टर छत्रीवरती आणि ते सगळीकडे पसरतं. साधारण 1 ते 2 मीटरचा एरिया हा स्प्रिंकलर कव्हर करतो. ठीक आहे, तर स्प्रिंकलर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल डिटेलमध्ये तर स्प्रिंकलरवरती आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चेकआउट करा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्प्रिंकलरला तुम्ही एकदम डिटेलमध्ये समजून घ्या. ठीक आहे मित्रांनो, तर बघा स्प्रिंकलरचे पार्ट्स आणि स्प्रिंकलर कसा काम करतो, हाऊ डज इट वर्क, हे या चित्रातून तुम्हाला समजतंय. द लिक्विड विदिन द ग्लास ट्यूब इज अ मिक्सचर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर और ग्लिसरीन और अँड वॉटर. इट इज इन्स्टॉल्ड इन ऑफिसेस, हाय रेज बिल्डिंग्स, ऑइल अँड रिफायनरीज वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याचे पार्ट जसे मेन्शन केले, फ्रेम, डिफ्लेक्टर, सिलिंग असेंब्ली, ग्लास बल्ब सगळं आहे त्यामध्ये, या चित्रामध्ये सुद्धा दिसतंय. पण तरी मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला स्प्रिंकलर जर समजून घ्यायचं असेल इन डिटेल तर तुम्ही स्प्रिंकलरची व्हिडिओ जरूर बघा. ठीक आहे, तर याच्यानंतर बघा होज रील होज. हा सुद्धा फिक्स प्रकारामध्ये कॉमन आहे. हा तुम्हाला आजकाल सगळ्या बिल्डिंग्समध्ये बघायला मिळतो. तर होज रील म्हणजे काय, थोडक्यात एक एक्सटेन्शन बोर्ड आहे समजा पाईपाचा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये पाईप राऊंड फोल्ड करून ठेवलेला असतो. ठीक आहे, जेवढी गरज लागेल, समजा तुमच्या त्या पर्टिक्युलर फ्लोअरवरती किंवा जिथे पण आग लागेल तिथे तुम्ही ह्या पाईपाला ओढून नेऊ शकता. त्या रीलमध्ये पाईप जेवढा अवेलेबल आहे तेवढा तुम्ही ओढून नेऊ शकता आणि आगीच्या दिशेने वॉल खोलून तो वापरू शकता. ठीक आहे, याचा सिम्पल असेंब्ली आहे एकदम. बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता दिसेल की व्हिडिओमध्ये मीच आहे जो आता ही वापरतोय. ते बघा या प्रकारे याचा वॉल खोलायचा आणि आता पाणी निघेल. बघितलं, तर हे टेस्टिंग करतोय मित्रांनो. मोस्टली आजकाल बिल्डिंग्समध्ये प्रत्येक फ्लोअरवरती हा बसवला जातो. होजरील पाईप तुम्हाला दिसेल. तर होजरीलचा पाईपाची लेंथ मिनिमम 15 मीटर असते, मॅक्सिमम ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ दॅट फ्लोअर. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात जिथे तो बसवलाय त्याच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत तो पाईप गेला पाहिजे, या प्रकारे त्याचं प्लेसमेंट असतं, असं लोकेट केलेलं असतं. ठीक आहे, तर मॅक्सिमम साईज त्याच्या रिक्वायरमेंटनुसार असते, पण मिनिमम आजकाल हा 15 मीटरचा कमीत कमी येतोच पाईप, त्यामुळे तेवढा तरी डिस्प्लेसमेंट साईज याची असतेच. ठीक आहे, तर बघा याच्यानंतर आहे मॅन्युअल कॉल पॉइंट. हा काही नाही मित्रांनो, अलार्म किंवा हुटर वाजवण्यासाठी जो भिंतीवर बटन असतो तो बटन आहे. हा बटन दाबला की अलार्म वाजायला लागतो. लोक अलर्ट होण्यासाठी हा बटन दिलेला असतो की आग लागली आहे. हे तुम्हाला सगळ्यात फास्टेस्ट पद्धतीने जर लोकांपर्यंत सूचना पोहोचवायची आहे तर तुम्हाला मॅन्युअल कॉल पॉईंटचा वापर करायला लागतो. मॅन्युअल कॉल पॉईंट तुम्ही प्रेस केला की अलार्म किंवा हुटर वाजायला लागतो. तर याच्यामध्ये सुद्धा बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की पहिलं समजा तुम्हाला जसं
फायर अलार्म ऐकू आला तर तुमच्या हातातलं जे काही काम आहे ते बाजूला ठेवायचं आणि तुम्ही असेंब्ली पॉईंट म्हणजे सुरक्षित ठिकाणाच्या दृष्टीने बाहेर पडायचं. तर लवकरात लवकर बिल्डिंग इव्हॅक्युएट व्हावी म्हणून ही सूचना देण्यासाठी हा अलार्म असतो. बघा आता व्हिडिओच्या माध्यमातून बघा, आता अलार्म वाजायला लागलेला आहे आणि लोक आता ऑफिस बिल्डिंग सोडायला लागली. याचप्रमाणे रेसिडेन्शियल एरियामध्ये सुद्धा तुम्हाला लोकांना ट्रेन करायचं आहे की एकदा का अलार्म वाजायला लागला की तुम्हाला तुमची बिल्डिंग इव्हॅक्युएट करायची आहे आणि लवकरात लवकर स्वतःला सुरक्षित ठिकाणापर्यंत घेऊन जायचं. ठीक आहे. हा होता फिक्स प्रकारामध्ये फायर अलार्म, ज्याला आपण मॅन्युअल कॉल पॉईंट सुद्धा म्हणतो. तर याला मॅन्युअल कॉल पॉईंट का म्हणतो, कारण हा मॅन्युअली ऑपरेट होतो, म्हणजे आपल्याला स्वतः ऑपरेट करावा. तर बघा याचे 3 प्रकार आहेत. कुठला आहे तर फर्स्ट इज ब्रेक ग्लास युनिट, BGU टाईप. दॅट इज बघा एक ग्लास असतो, त्या ग्लासचा इथे बटन असतो. तो बटन अशा पद्धतीने त्या ग्लासला प्लेस केलेला असतो की बटन तुम्ही ग्लास ब्रेक केला की तो बटन बाहेर येतो आणि अलार्म ट्रिगर होतो. ठीक आहे. दुसरा आहे पुल टाईप, म्हणजे एक छोटा बटन किंवा खटका असतो, तो असा खाली केला की अलार्म वाजायला लागतो, विच इज व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर आहे पुश टाईप. पुश टाईप म्हणजे बटन असतं ते दाबावं लागतं आपल्याला. ठीक आहे. वरती काचेचं कवरिंग असतं, झाकण असतं, ते उघडायचं आणि आतलं बटन दाबायचं, विच इज व्हेरी सिम्पल. ठीक आहे. तर बघा काय ब्रेक, पुल, पुश असे 3 प्रकारामध्ये मॅन्युअल कॉल पॉईंटला डिवाइड केले किंवा त्याचे असे 3 प्रकार पडतात मुख्य. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फायर डिटेक्शन सिस्टम. तर वेगवेगळ्या प्रकारचे फायर डिटेक्टर्स असतात. जसं की तुम्ही ऐकलं असेल स्मोक डिटेक्टर, हीट डिटेक्टर, फ्लेम डिटेक्टर, बीम डिटेक्टर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हीट डिटेक्टर्स असतात जे आगीतून येणाऱ्या धुराला, उष्णतेला किंवा बीमला म्हणजे प्रकाशाला सेन्स करतात आणि अलार्म सिस्टमला ऍक्टिव्हेट करतात, जेणेकरून हुटर वाजायला लागतो, अलार्म वाजायला लागतो आणि लोक सतर्क होतात. ठीक आहे. हा एक प्रकार आहे. तर याच्यामध्ये बघा हा मोस्टली फायर पॅनलशी कनेक्टेड असतो. याचं काम आहे, या डिटेक्शन सिस्टमचं काम आहे फायर अलार्म पॅनलपर्यंत सूचना पोहोचवणं आणि फायर अलार्म पॅनलचं काम आहे त्याच्या संबंधित जो फंक्शनॅलिटी असेल, जर तो ॲड्रेसेबल असेल तर तो ॲडव्हान्स काम करेल, जर तो कन्व्हेन्शनल असेल तो निदान सूचना देईल संबंधित व्यक्तींना. जसं त्याच्यामधल्या LED लाईट्स असतील त्या पेटायला लागतील, तुमचा हुटर वाजायला लागेल आणि जर ॲड्रेसेबल असेल तर तो पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवण्यापासून लिफ्टला ग्राउंड करण्यापासून सगळ्या गोष्टी करणार. ठीक आहे. याच्याबद्दल सुद्धा लवकरच आपण एक व्हिडिओ पब्लिश करूया, फायर पॅनल. त्याच्यामध्ये आपण एकदम डिटेल आणि डीपमध्ये डिस्कस करूया मित्रांनो. ठीक आहे. तर चला बघूया पुढचा पॉईंट. फायर डिटेक्शन सिस्टममध्ये बघा हा जो दिसतोय तुम्हाला पॅनल, हा एकदम ॲडव्हान्स पॅनल आहे, याला ॲड्रेसेबल पॅनल म्हणतात. ठीक आहे. आता तर मित्रांनो वायफाय वरती चालणार आहे, म्हणजे वायरलेस पॅनल सुद्धा आलेले आहेत. पण जर तुम्ही ॲड्रेसेबल पॅनल्सला बघाल तर याच्यामध्ये बघा पूर्ण डिजिटल सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये एक फोन सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याच्या खालच्या कंपार्टमेंटमध्ये जर तुम्ही बघाल तर बॅटरी सुद्धा आहे. बॅटरी का आहे तर समजा हा इलेक्ट्रिसिटीवरती डिपेंड सिस्टम नसतो. समजा इन केस इलेक्ट्रिसिटी कट ऑफ झाली, गेली, तर याला स्वतःची एक बॅकअप यंत्रणा असते. त्या म्हणजे याच्या आतमध्ये दिलेल्या AC टू DC ज्या बॅटरी सिस्टम आहे तो, की जेणेकरून हा तात्पुरता टेम्पररी स्वरूपात 1 ते 2 तासाचा बॅकअप घेऊन चालेल आणि फंक्शन करेल. ठीक आहे. तर याच्यानंतर एक महत्त्वाचा आणि खूप वेगळा असं सोल्युशन फिक्स प्रकारामध्ये, ते म्हणजे मॉड्युलर फायर एक्सटिंग्विशर. तर बघा एक पॉप्युलर म्हण आहे मराठीमध्ये, ती म्हणजे गरज ही शोधाची जननी. म्हणजे माणसाला जर गरज पडली तरच तो नवनवीन शोध लावतो. तो सेम तुम्हाला प्रत्येक या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये येईल. इथे बघा मॉड्युलर फायर एक्सटिंग्विशर आहे. तर इट इज नथिंग but a mixture of two different technologies, that is one is sprinkler and second one is extinguisher. तर extinguisher आणि स्प्रिंकलर या दोघांचा योग्य उपयोग करून हा मॉड्युलर फायर एक्सटिंग्विशर बनवलेला आहे. तर याची गरज काय आहे तर मित्रांनो समजून घ्या. समजा आता एक्सटिंग्विशर अशी गोष्ट आहे की तुम्ही तिथे स्वतः उपलब्ध पाहिजे, किंवा आतापर्यंत आपण जेवढ्या पण फायर सिस्टम बघितल्या डिटेक्शन सिस्टम सोडून ज्या फिक्स प्रकारामध्ये मोडतात, त्या समजा होजरील पाईप झाला, हायड्रंट सिस्टम झाला, इथे माणसाला स्वतः इन्व्हॉल्व व्हायची गरज आहे. ठीक आहे. तरच तो आगीशी लढा देऊ शकतो किंवा आग विझवू शकतो. जसं की स्प्रिंकलर ऑटोमॅटिक सिस्टम आहे, पण स्प्रिंकलरचे पण काही लिमिटेशन्स आहेत. जसं की पाण्यावर चालतो.
ठीक आहे. इलेक्ट्रिकल फायरला तो प्रॉब्लेमॅटिक आहे. दुसरी गोष्ट, पाणी संपल्यानंतर सॉरी त्याचं आता समजा ऑलरेडी एखादी एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे जी बनवायला, आता तिच्यामध्ये स्प्रिंकलर सिस्टम जर बनवायला गेलो तर खूप तोडफोड करायला लागेल, पाईपलाईन आली, खूप कॉम्प्लिकेटेड सिस्टम. आता एखादी ऑलरेडी बनलेली बिल्डिंग आहे तिच्यामध्ये नव्याने जर स्प्रिंकलर सिस्टम बसवायला गेलो तर खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतील. म्हणून मित्रांनो हा सिस्टम अस्तित्वात आला की हा सिंपल सोल्युशन आहे. हा छताला माउंट होतो. बघा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, ही टेस्टिंग व्हिडिओ आहे. याच्यामध्ये बघा त्याला टेस्ट करतायत. छताला समजा अशा प्रकारे माउंटेड आहे हा, आणि बघा आता त्यांनी आग लावली आहे खाली, आणि आग या स्प्रिंकलरला, समजा स्प्रिंकलर हेड कसा असतो तसंच या एक्सटिंग्विशरला खाली हेड दिलेलं आहे, त्याच्यापर्यंत आग पोचली. बघा तो बस झालेला आहे, आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, बघा फक्त काही सेकंदांमध्ये त्यांनी आगीवरती कंट्रोल घेतला. ऑलमोस्ट 10 ते 15 मीटरचा एरिया त्या एक्सटिंग्विशर मधल्या सगळ्या मटेरियलनी कव्हर केलाय. मोस्टली हा DCB आहे, ठीक आहे, ड्राय केमिकल पावडर आहे त्यात, तर त्यांनी 15 मीटर ऑलमोस्ट कव्हर केले. तर बघा या व्हिडिओतून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही सिस्टम किती कारगर आहे. म्हणजे पाणी, फक्त पाणीच वापरू शकत नाही. एखादा ऑफिस आहे समजा, तिथे डॉक्युमेंटेशन, तिथे आपण स्प्रिंकलर सिस्टम बसवला, किंवा एखादं म्युझियम आहे जिथे पेंटिंग्स आहेत, आणि अशा ठिकाणी जर आपण स्प्रिंकलर बसवले आणि स्प्रिंकलर मधलं पाणी पडून या गोष्टी पण डॅमेज होऊ शकतात, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस डॅमेज होऊ शकतात. म्हणून मित्रांनो हा मॉड्युलर फायर एक्सटिंग्विशर अस्तित्वात आला. हा 4ही मटेरियलमध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये सुद्धा CO2 भरू शकता. CO2 असेल तर समजा इलेक्ट्रॉनिक फायर झाली आणि CO2 बस झाला, CO2 गॅस निघाला, तर विचार करा CO2नी कोणत्याही प्रकारचा त्या पर्टिक्युलर वस्तूला काहीच हानी होणार नाही, फक्त आग विझेल. आणि CO2 आहे काय गॅस, तो वातावरणात परत विलीन होऊन जाईल. कळलं मित्रांनो? तर बघा हा एक खूप युनिक आणि वेगळा सिस्टम आहे जो तुम्हाला माहिती असावा. याच्यावरती तुम्ही फर्दर स्टडी करा थोडीफार, ठीक आहे. तर मॉड्युलर फायर एक्सटिंग्विशर खूपच चांगलं सोल्युशन आहे. मॉडर्न फायर फायटिंग इक्विपमेंट्समध्ये येतो हा तुम्ही शिकून घेणं फारच गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हा बघा फायर सप्रेसिंग सिस्टम, ठीक आहे. फायर सप्रेशन सिस्टम हा एक खूप युनिक सिस्टम आहे तर हा तुमच्या स्प्रिंकलर सिस्टमच्या तत्वावर काम करणारा सिस्टम. पण बघा सगळीकडे जसं मी सांगितलं काही ठिकाणी लिमिटेशन्स असतात. सगळीकडे तुम्ही पाण्याने आगीवर कंट्रोल मिळवू शकत नाही. जसं एखादी खूप हायटेक कम्प्युटराइज चिप, नॅनो चिप टेक्नॉलॉजीवाली कंपनी आहे जिथे नॅनो चिप्स बनतात, किंवा एकदम महागड्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बनतात, किंवा एखादी केमिकल कंपनी आहे जिथे प्रयोग चालतात, किंवा एखादी बायोकेमिकल कंपनी आहे जिथे केमिकल्स इन्व्हॉल्ड आहेत, ठीक आहे, किंवा एखादी कंपनी आहे जिथे सर्व्हर्स इन्व्हॉल्ड आहेत, तिथे तुम्ही पाण्याचे स्प्रिंकलर्स बसवू शकत नाही, म्हणजे वेट सिस्टम बसवू शकत नाही. मग तिथे बघा हा चित्रामध्ये आपण बघूया आता कशी काम करते ही. तर बघा ही गॅस ऑपरेटेड सिस्टम आहे. याच्यामध्ये स्प्रिंकलर हेडच्या ऐवजी नोझल्स बसवलेले असतात छतावरती. समजा जसं आग लागली, कुठल्या एखाद्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटला आग लागली आणि धूर सेन्स केला, आपल्या डिटेक्शन सिस्टमनी धूर सेन्स केला, तर हा सिग्नल पाठवतो कुठे तर पॅनलला सिग्नल पाठवतो. पॅनल डिसाईड करतो की सप्रेशन सिस्टम ऑन करायचं की नाही. तर बघा बाहेर फायर एक्सटिंग्विशिंग गॅसेस आहेत, तर या गॅसेस ट्रिगर होतात आणि या गॅसेसच्या माध्यमातून आग विझवली जाते. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये आधी बघितलं की व्हेंटिलेशन सिस्टम स्वतःला क्लोज करते, म्हणजे एक्सेस ऑक्सिजन सप्लाय तोडते. ऑक्सिजन नाही मिळालं तर आग अशीही कंट्रोलमध्ये येण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यानंतर एकदा आग विझली की पुन्हा एकदा व्हेंटिलेशन सिस्टम ऑन होते आणि आतला जो धूर साचलेला आहे तो धूर पुन्हा बाहेर काढते, ठीक आहे. एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये किंवा एखाद्या हायटेक कंपनीमध्ये ह्या सिस्टमची खूप गरज असते मित्रांनो. तर फायर सप्रेसिंग सिस्टम तुम्हाला थोडक्यात समजलं असं आपण ग्राह्य धरूया, किंवा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. And fed to the Titanus aspirating smoke detector so that a fire can be detected at an early stage. With the first alarm signal, an acoustic alarm signal is automatically emitted. And the fire damper is closed, thus interrupting the supply of fresh air. If there are people in the room, they must now leave the room immediately. The energy supply is now switched off. If there is further smoke development,
The smoke is detected by the automatic fire detectors, and a second alarm is triggered. The imminent start of fire extinguishing measures is indicated on the display panel and by a flashing light. The extinguishing control panel now initiates the extinguishing process. Pilot gas from the pilot gas container is forwarded to the pneumatic alarm and triggers it. At this point at the latest, a loud signal makes it clear to all people that they must leave the room. At the same time, the pilot gas reaches the pneumatic delay device, which delays the extinguishing process by the time determined for the specific project, so that people who are still in the room leave it now. The control pressure then reaches the extinguishing gas containers and triggers them. The extinguishing gas is introduced into the protected area through the extinguishing pipes and distributed through the nozzles. And the extinguishing gas concentration effective for extinguishing is built up inside the room. Pressure relief flaps open to the outside, and the resulting overpressure is discharged away from the extinguishing area. When the extinguishing gas flow ends, the pressure relief flaps close again. In order to prevent possible reignitions, the extinguishing gas is kept in the room for a defined period of time. The room must remain closed until the fire department arrives. Re-entering the room is only permitted if appropriate authorization has been granted. ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपण याच्यानंतरची फायर सस्पेन्शन सिस्टमचे अजून एक व्हिडिओ बघूया. हा इंडस्ट्रियल किचन्स मध्ये सुद्धा वापरतो. तो बघा हा कसा फंक्शन करतो. सेम तीच टेक्नॉलॉजी, फक्त इथे बघा गॅस आहे आणि हा ऑटोमॅटिक एखाद्या पॅनलची ट्रिगर न होता याला फ्युजिबल लिंक दिलेला आहे. फ्युजिबल लिंक म्हणजे फ्युजिबल सॉल्डर लिंक म्हणजे एका सॉल्डर लिंकद्वारे तो चिटकलेला आहे. म्हणजे जी सॉल्डर म्हणजे लेडनी चिटकवलेली त्याची लिंक आहे, त्याचा ट्रिगर आहे. हा जर आग लागली तर आपोआप वितळून जातो आणि हा या प्रकारे ट्रिगर होतो आणि याच्यानंतर गॅस निघून तिथली जी पर्टिक्युलर लागलेली आग आहे ती कंट्रोलमध्ये येते. ठीक आहे, समजलं मित्रांनो? तर बघा फायर सप्रेसिंग सिस्टमचं अजून एक उदाहरण होत आहे. हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, तर आपण ऑलमोस्ट आता फायर सप्रेसिंग सिस्टम पर्यंत आलेलो आहे. ह्या आपण फिक्सचा जो जेवढा पण प्रकार आहे फिक्सचा तो पूर्ण आपण कव्हर केलेला आहे या पर्टिक्युलर व्हिडिओमधून. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण याच्या पार्ट 2 मध्ये, आपण याच्या सेकंड पार्टमध्ये जो मुव्हेबल प्रकार आहे, ठीक आहे, फायर फायटिंग इक्विपमेंटचा जो मुव्हेबल वाला प्रकार आहे तो आपण सेकंड व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही सेकंड पार्ट बघा आता. ठीक आहे, आपण सेकंड पार्ट मध्ये भेटूया. ठीक आहे, बाय.